नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कसं ओवाळावे, दिवे कशाचे बनवायचे, किती बनवायचे, वात तेलाची बनवायची का तुपाची वात बनवायची, त्यानंतर दिव्यांना कुठे ठेवायचं किंवा दिव्याचं काय करायचं, मुले जर का घरी नसतील, बाहेरगावी असतील तर मुलांना कुठल्या पद्धतीने औक्षण करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदला दिवस म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या. दीप अमावस्येला मुलांचे औक्षण केले जाते. या दिवशी आवर्जून मुले असू द्या किंवा मुली असू द्या त्यांना ओवाळण्याची परंपरा आहे आणि ही पद्धत खूप वर्षापासून चालू आहे. दीप अमावस्येला मुलांना ओवाळण्याची परंपरा महाराष्ट्रात अत्यंत शुभ आणि मंगल मानली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करून मुलांना ओवाळल्याने त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी, आरोग्य आणि तेज वाढते अशी श्रद्धा आहे. दीप अमावस्या 2026 मध्ये 12 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आली आहे. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे, लहान मोठे सर्व दिवे जे आपण रोज वापरतो ते सुद्धा आणि जे दिवे आपण वापरत नसेल, जे अडगळीत ठेवलेले आहेत ते दिवे देखील आपल्याला काढायचे आहे. ते स्वच्छ घासून धुवून पुसून घ्यायचे आहे आणि या दिव्यांची या दिवशी पूजा केली जाते. श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्ये पूजापाठ करतात आणि श्रावणाची सुरुवात म्हणून आपण आदल्या दिवशी ही सर्व दिवे घासून पुसून यांची पूजा करत असतो. आता दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करायची, कुठल्या वेळेत करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयीच्या माहितीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे दीपपूजन केल्यानंतर या दिवशी मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे. मग मुलगा असो किंवा मुलगी असो या दिवशी आवर्जून मुलांना ओवाळले जाते. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आता या दिवशी मुलांना ओवाळल्याने काय होते बघा, मुलांच्या आयुष्यातील अंधार, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर व्हावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. मुलांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, बुद्धी आणि यश लाभते. यासाठी आईने दिव्याने ओवाळायचे असते. दिव्याचे तेज मुलांच्या जीवनात ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते असे देखील मानले जाते. घरातील देवतांचा आणि कुलदेवताचा आशीर्वाद मुलांना मिळावा यामागची ही भावना आहे. आई मुलांमधील प्रेम, माया आणि संरक्षणाचे नाते अधिक दृढ करण्याचे प्रतीक हे आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. आता आपण जे दिव्यांची पूजा करतो या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपण जे दिवे बनवतो त्या दिव्यांनी चुकूनही मुलांना ओवाळायचं नाही. हे दिवे आपण तुपाचे बनवत असतो आणि मुलांना ओवाळण्यासाठी जे दिवे आपण बनवतो ते दिवे आपल्याला तेलाचे बनवायचे असतात. तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. पिठामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. तुम्ही चिमूटभर हळद घातली तरी चालेल आणि या पिठाचे तुम्हाला एक मुखी असे 2 दिवे बनवायचे आहे. जर का तुम्ही गुळाचं पाणी घालून हे दिवे बनवत असाल तरी चालेल. तुम्हाला गुळाचं पाणी करून गव्हाच्या पिठात टाकायचं आहे आणि याचे एक मुखी दिवे बनवून ते तुम्हाला वाफवून घ्यायचे आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला लांब वात बनवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आपण जसं इतर वेळेस मुलांना ओवाळतो तसंच ताट करून घ्यायचं आहे. त्या ताटात तुम्हाला हे दिवे ठेवायचे. हळदी कुंकू, अक्षदा, साखर ठेवायची. 1 रुपयाचं नाणं, एखादा सोन्याचा दागिना, त्याचप्रमाणे एक सुपारी आणि कापूस आपल्याला घ्यायचा आहे. जसं आपण नेहमी मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवतो तसं बसवायचं. बसायला आसन किंवा पाट टाकायचा. डोक्यावर टोपी द्यायची आणि यानंतर आपल्याला या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळताना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची असते आणि ओवाळताना आपण जसं नेहमी ओवाळतो त्याच पद्धतीने आपल्याला क्लॉकवाईज मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. मुलं अगदी लहान असो किंवा मुलं मोठे असो, मुलगी असो मुलगा असो, तुम्ही सर्व मुलांचं औक्षण करायचं आहे. आता ओवाळताना तुम्हाला एक प्रार्थना म्हणायची आहे. दीपज्योती परब्रह्मा, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पाप, दीपज्योतिर नमस्तुते. ही प्रार्थना तुम्हाला ओवाळताना म्हणायची आहे. आता हे जे दिवे तुम्ही बनवलेले आहे 2, हे तुम्ही तुमच्याकडे जितकी मुलं असतील 1, 2, 3, 4 सर्वांना तुम्ही हे ताट तुम्ही ओवाळण्यासाठी वापरू शकता. आता मुलांना ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हे दिवे तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे दिवे उचलून घ्यायचे आहे.
जर का तुम्ही गोड दिवे बनवले असतील तर तुम्ही त्याची काळी वात आणि काजळी काढून तुम्ही हे दिवे खाऊ शकता. किंवा ह्या दिव्यांचा तुम्हाला एक गोळा बनवायचा आहे. तो गोळा तुम्ही गाईला किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा, जेणेकरून तिथे पशुपक्षी, कीटक, मुंग्या येऊन हे दिवे खाऊन जातील. या पद्धतीने आपल्याला मुलांना औक्षण करायचं आहे आणि ही परंपरा खूप जुनी आहे. पहिल्यापासून आपण ही रूढी परंपरा पाळत आलेलो आहे. परंतु सध्याच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टींचा विसर पडला जातो आणि त्यामुळे या गोष्टी केल्या जात नाही. मुलांना ओवाळल्यानंतर तुम्हाला सांगितलेली प्रार्थना म्हणायची आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करा. हे ईश्वरा, माझ्या मुलाला मुलीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, समृद्धी, यश आणि सुखसमृद्धी प्रदान कर. सर्व संकटांपासून त्याचे रक्षण कर. यामध्ये मुख्य महत्त्व श्रद्धा, प्रेम आणि मंगल कामना यांना आहे. दीप अमावस्येच्या दिवशी केलेले हे औक्षण मुलांच्या कल्याणासाठी शुभ मानले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी फक्त दिव्यांची पूजा करून थांबू नका. या दिवशी मुलांना ओवाळण्याची एक अत्यंत शुभ परंपरा आहे. असे केल्याने मुलांना देवांचा आशीर्वाद, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कसे ओवाळावे, दिवे कशाचे बनवायचे, किती बनवायचे, वात तेलाची बनवायची का तुपाची वात बनवायची, त्यानंतर दिव्यांना कुठे ठेवायचं किंवा दिव्यांचं काय करायचं, मुले जर का घरात नसतील, बाहेरगावी असतील तर मुलांना कुठल्या पद्धतीने औक्षण करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतरांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.